वारीला आता सुरुवात झालेली आहे. आपल्याला संत समजून घ्यायचे, आपल्याला वारी समजून घ्यायची आहे. वारी तशी होणार नाही. वारी अशी समजण्याच्या पलीकडची आहे. कारण ज्यांनी केली ते संत आहेत. 10-20 दिवसाची वारी नाही करायची, आपल्या जन्माची करायची. आपुला तो एक देव करून घ्यावा, याच्यासाठी वारी करायची. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. पांडुरंग एका भेटीचा विषय नाही आहे. रामकृष्ण हरी माऊली. तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. माऊलींनी आपलं आसन सोडलेलं आहे. आपण थोडा वारीचा प्रगल्भतेने विचाराच्या विकासाने जाऊन आर्थिक विकास नको आहे आपल्याला, विचाराचा विकास पाहिजे. त्याला विवेक बुद्धी संतांनी सांगितलं. त्या विवेकाच्या बुद्धीनं संत शरणागती पत्करून आपण आपल्या वारीला सुरुवात करूया. जे वैष्णव भक्त आहेत, जे पांडुरंगाचे भक्त आहेत, जे माऊलींच्या ठिकाणी श्रद्धा ठेवणारे माऊलींचे या ईश्वराचे भक्त आहेत, आपण असं म्हणूया, देव एकच आहे, नावाने तो वेगळ्या वेगळ्या नटलेला आहे. बरोबर आहे की नाही? जसं माणूस एकच आहे, पण ते शरीर आणि देवाने त्याला ओळख म्हणून वेगळ्या अंगाने माणूस एकच आहे. त्याच्या ठिकाणी जे चेतना आहे ती एकच आहे. बरोबर आहे की नाही? आपले जे अवयव आहेत सगळ्यांचे ते एकच आहेत. म्हणून आपल्याला ऐकायला येतं, आपल्याला बघायला येतं, आपल्याला अनुभवायला येतं. कारण याच्यामध्ये जी चेतना नांदते आत्मस्वरूपाने, आत्म्याच्या रूपाने, ती एक आहे. माऊलींनीच सांगितलं, सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. या न्यायाने आपल्याला बोलायचं आहे. आज ही आनंदवारी आहे. ज्या वारीची संकल्पना आज आपण पाहतो, जी वारी आज आपण अनुभवतो, की ज्या वारीची वाटचाल आपल्याला काही दिवस पांडुरंगापर्यंत करायची आहे, मजल दर मजल, मुक्काम दर मुक्काम करत आपल्याला त्या विठ्ठलाच्या चिंतनामध्ये, माऊलींच्या ज्ञानोबरायांच्या चिंतनामध्ये आपल्याला तो प्रवास करायचा आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. या पांडुरंग परमात्म्याच्या न्यायाप्रमाणे, या उक्तीप्रमाणे मला थोडंसं बोलायचं वेगळं. मी थोडं वेगळंच बोलणार आहे. सामान्यपणाने जे बोलणं सगळेच बोलतात, सामान्य भाषा पण सगळेच बोलतंय. पण एखाद्या शालेय विद्यार्थ्याला जर भाषण लिहून दिलं तर त्याची लँग्वेज, भाषा, बोलण्याची भाषा त्या व्यासपीठावरती वेगळी असते. एखाद्या मोठ्या माणसाला ग्रामसभेत बोलायला सांगितलं, तो घरात बोलताना, चौकात बोलताना वेगळं बोलतो, आणि सभेतून बोलायला सांगितलं का वेगळं बोलतो. का बरं? असं बोलणंच आहे, आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवायचं, ते समाजापर्यंत पोहोचवायचं आहे. पण भक्तीच्या माध्यमातून, ज्ञानाच्या अंगाने ते आपल्यापर्यंत यावं, अशी एक माझी जिज्ञासा आहे, माझी एक मानसिकता आहे. या न्यायानं हे उद्गार घेऊन मी आपल्यापर्यंत येतो आहे. आपण मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी आपल्याला उपदेश देणारा नाही आहे. तर जे मला समजतंय, जे मला उमगलंय, आणि जे आपल्याकडं असं सागराच्या रूपाने आहे, श्रोत्यांच्या बाबतीमध्ये बोलताना संतांनी सांगितलं, प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती. आपण भक्तीमध्येच आहात, भक्तिमय वातावरणामध्ये आहात. आणि ही 10-20 दिवसाची वारी नाही करायची, आपल्याला जन्माची करायची वारी. एका आरतीमधून वारीचं महत्त्व विशद केलेलं आहे संतांनी. ज्ञानी जी मंडळी जन्माला येतात ती संतत असतात. त्यांनी काय निर्माण केलं आहे म्हणण्यापेक्षा त्यांनी समाजाला काय दिशा दिली आहे, आपल्याला याच्याकडे लक्ष वेधण्याची गरज आहे.